हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच माझे व्हिडिओ लाईक करते. त्यासाठी डिसेंबर 2025साठी कसं असणार आहे कुंभ म्हणजे ॲक्वारियस या राशीसाठी राशी भविष्य ते आपण बघणार आहोत. पूर्ण 2025 हे वर्ष बघता बघता सरलं. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून गेला 2025 आणि बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये गमावल्या सुद्धा कमावल्या सुद्धा. आणि आता बघूया 2026 उंबरठ्यावर असताना डिसेंबर 2025 मध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे. ठीक आहे, याआधी आपण जाणून घेऊया की तुमच्या एनर्जीज कशा आहेत, म्हणजे मग पुढचा सगळा बेस आपला पक्का होऊन जाईल. कसं आहे कुंभ राशीच्या लाईफमध्ये सध्या चालू आहे ते आपण बघूया. किंग ऑफ सॉर्ड्स आलेला आहे आणि तोही रिव्हर्स पोझिशनमध्ये. त्यामुळे यावेळेला तुमचं ॲटिट्यूड जो आहे तो एकदम सगळ्या गोष्टी शांततेत करण्याचा आहे. थोडे हलक्या कानांचे असाल पण अरेला कार्य तर नक्कीच करणार नाही. तुमच्यासोबत ज्या वाईट घटना घडल्यात आजपर्यंत, तुमच्या रिलेटिव्ह रिलेटेड असू देत किंवा तुमच्या कामाशी संबंधित असू देत, तर तुम्ही काय कराल ना, इतके डिसअपॉइंटेड दिसताय तुम्ही मला की जे होऊन गेलं त्याच्यावरती जास्त विचार करताना दिसताय. जबकी नवीन काय करू शकता तुम्ही, स्वतःसाठी काय करू शकता याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होते. फॅमिलीच्या बाबतीमध्ये छान आहे, हॅपी फॅमिली, व्यवस्थित. इमोशनल फुलफिलमेंट पार्टनरसोबत सुद्धा चांगली दिसते. आणि द हर्मिट दिसते, जे सांगते की पूर्वीचा तुमचा एक जो ॲटिट्यूड होता की तुम्हाला जास्त कोणाशी मिक्स व्हायला नाही आवडत, तर या वेळेला मात्र थोडासा ॲटिट्यूड चेंज आहे. थोडं बाहेर पडायला सुरुवात केलेली आहे तुम्ही, नॉलेज शेअरिंग करायला सुरुवात केलेली आहे, जे की खूप चांगलं आहे. पाहूया आपण आता या बेसिसवरती की आता डिसेंबर 2025 मध्ये तुमच्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत. ओके, पहिला असणार आहे रिलेशनशिपमध्ये तुमच्या बाबतीत काय घडतंय. द सन आलेला आहे, तर तुम्हाला असं जाणवतंय की तुमच्या नातेसंबंधांमध्ये एक कडवटपणा कुठेतरी येतोय. रिलेशनशिपमध्ये पार्टनरसोबत सुद्धा काही चांगलं करायला गेलं तरी त्यात कुठले ना कुठले अडथळे निर्माण होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी कुणाला बोलून दाखवता येत नाहीत. मनामध्ये दाबून ठेवणार आहात तुम्ही, ह्याचा गावबोभाटा करणार नाही. काय झालंय तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या मध्ये हे तिसऱ्या व्यक्तीला कळू न देण्याकडे तुमचा कल असेल. द स्टार आहे, जे सांगते की तुम्ही भरभरून तुमच्या पार्टनरसाठी किती करता येईल तेवढ्या गोष्टी कराल आणि अर्थात त्याचं फळही तुम्हाला तसंच इन रिटर्न मिळणार आहे. ज्या गोष्टींमुळे तुम्ही आतापर्यंत दुखावले गेला होतात तुमच्या नातेसंबंधांमध्ये, त्यातनं तुम्ही हील होताय असं दिसतंय मला. प्लस काही जुन्या गोष्टी मात्र तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये त्रास देऊ शकतात, जसं की मानसिक त्रास, ट्रॉमा, थोडंसं एन्झायटी, डिप्रेशनकडे जाताना दिसतंय मला थोडासा मूड. सो ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावर विचार करण्यात कधीच अर्थ नसतो. बघूया आपण आता जे जॉब करतात त्यांच्यासाठी कसं असणार आहे डिसेंबर 2025. कुंभ राशीचे जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी पेज ऑफ पेंटॅकल्स आलेला आहे, पेज ऑफ कप्स आलेला आहे. ओके, पेज ऑफ कप्स आणि पेज ऑफ पेंटॅकल दोन्ही सांगते की आता आहे तो जॉब तुम्ही सांभाळण्याकडे जसा तुमचा कल आहे तसंच हे जॉब करताना तुम्ही काही कुठे कुठे अप्लाय केलं होतं कारण किंवा काही ठिकाणी तुम्ही शब्द दिला होता की नवीन जॉबसाठी, तर तिथून तुम्हाला काहीतरी येण्याची शक्यता डिसेंबर 2025 मध्ये आहे. गुड न्यूज येईल आहे, तो जॉब सुद्धा खतऱ्यामध्ये नाही आहे आणि गुड न्यूज सुद्धा येईल. नाईट ऑफ सॉर्ट्स आहे, सो जॉबच्या ठिकाणी तर कधीच तुम्ही कुणालाही, मॅनेजर असू दे नाही तर तुमच्या हाताखालची व्यक्ती असो, कुणालाही तुम्ही हर्ट करणार नाही आणि काही निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस आणि निगेटिव्ह लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न तुमचा असेल. द वर्ल्ड आलेला आहे, सो जॉब निमित्त बाहेरच्या देशात जाण्याचे योग आहेत. बाहेरच्या अगदीच देशात नसेल तरी एखादी वेगळं प्रोजेक्ट तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, सो चांगली गोष्ट आहे. बघूया आपण बिझनेसच्या बाबतीमध्ये तुमचं लक काय सांगतो. डिसेंबर 2025 मध्ये काय घडणार आहे जे बिझनेस करतात कुंभ राशीचे लोक त्यांच्यासाठी. एस ऑफ वँड आलेला आहे, जे सांगतं की तुम्हाला अपॉर्च्युनिटीज बिझनेसमध्ये जशा हवे होत्या तशा समोरून येतील आणि पैसे सुद्धा खूप येतील. आहे ते पैसे इन्व्हेस्ट करण्याकडे जास्त कल असेल, पण तुमची ही जी दगदग आहे ना गेले काही दिवसांपासून बिझनेसमध्ये, ती
कुठेतरी थांबवायला हवी. कारण डिसेंबर 2025 मध्ये मला दिसतंय की तुम्हाला जबरदस्तीने आराम करण्याची वेळ येणार आहे. सक्तीचा आराम ज्याला म्हणतो ते. शिवाय 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज तुमच्यासमोर येणार आहेत आणि त्यातनं नक्की योग्य कुठली, अयोग्य कुठली याच्यामध्ये संभ्रम निर्माण होणार आहे. जिथे इमोशनल अटॅचमेंट तुमची जास्त असेल बिझनेसमध्ये. ठीक आहे. अशा ठिकाणी ह्या गोष्टी होऊ शकतात. फायनान्स रिलेटेड काय आहे? तुम्ही जॉब करताय किंवा बिझनेस, पण पैसे जे आहेत त्याचं काय करताय ते बघूया. तर पैसे भरपूर आहेत, पण त्या पैशांचा उपयोग तुम्हाला ना घेता येत नाहीये. फायनान्सेसच्या बाबतीमध्ये मन कुठेतरी दुसरीकडेच रमलंय तुमचं. इन्व्हेस्टमेंट सुद्धा चुकताना दिसतात. द मूनचं पण कार्ड आले. डिसेंबर 2025 मध्ये होऊ शकतं की आउट ऑफ कन्फ्युजन तुम्ही कोणावर विश्वास ठेवल्यामुळे असेल किंवा अति विचारांनी, ओव्हर थिंकिंगमुळे तुमचे इन्व्हेस्टमेंट चुकू शकतात. बाकी अदरवाईज पैसे यायचे मार्ग खूप चांगले खुले आहेत, पण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये चुका होऊ शकतात. लास्ट बट नॉट द लिस्ट पाहूया आपण तुमच्यासाठी हेल्थचं कार्ड मला काय सांगते. हेल्थ कशी असणार आहे तुमची ते आपण बघूया. हेल्थच्या बाबतीमध्ये आलेलं आहे 6 ऑफ स्वॉर्ड्स. सो तुम्ही इमोशनल हिलिंगकडे जास्त लक्ष द्या. जास्तीत जास्त मेडिटेशनकडे लक्ष द्या. कारण असं दिसतंय मला की कुठेतरी हर्ट होणार आहे तुम्ही कोणाच्या तरी वागण्या बोलण्यामुळे. आणि फिजिकली सांगायचं झालं तर फिजिकली तुम्ही धारदार वस्तूंपासून सावध राहा. पायांची काळजी घ्या असं मला दिसते. कुंभ राशीच्या लोकांनी डिसेंबर 2025 मध्ये पायांची काळजी घ्या आणि मेडिटेशनकडे लक्ष द्या. हे होतं आपलं राशी भविष्य टॅरोच्या सहाय्याने. आता आपण बघणार आहोत साई टॅरो म्हणजे तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. तुमचे गुरु तुम्हाला सांगू इच्छितात की द होम, युअर होम शुड बी अ प्लेस ऑफ रेस्ट विथ पॉझिटिव्ह एनर्जी. घराकडे लक्ष द्या. घरामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी कशी करता येईल, मग डिक्लटरिंग करा घराचं. जास्तीत जास्त वेळ घरामध्ये लक्ष द्या. धूप अगरबत्ती करता येत असेल तर तसं करा. स्वच्छता करा. अनवॉन्टेड गोष्टी घरातनं बाहेर काढून टाका. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, लक्ष्मी येईल एवढं नक्की. पाहूया आपण तुमच्यासाठी तुमचे एंजल कार्ड्स काय सांगू इच्छितात. एंजल कार्ड सांगू इच्छितात की ट्रस्ट हा खूप मोठा फॅक्टर असणार आहे डिसेंबर 2025 मध्ये. विश्वास ठेवा. नो नीड टू वरी. एंजल्सवरती, तुमच्या गुरुवरती, होणाऱ्या सिच्युएशन्सवरती, पार्टनरवरती विश्वास ठेवा. आणि काही गोष्टींचा तुम्ही विनाकारण स्ट्रेस घेताय तो घेऊ नका. बघूया आपण लास्ट बट नॉट द लिस्ट नेहमीप्रमाणे द बुक ऑफ आन्सर्स, तुमची आणि माझी आवडती सिरीज की डिसेंबर 2025 मध्ये तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा हे हा महिना जात असताना. परहॅप्स व्हेन यू आर ओल्डर, काही गोष्टी ना तुम्हाला आत्ता नाही महत्त्व कळणार, पण एक असा दिवस येईल ज्या दिवशी तुम्हाला जी गोष्ट आत्ता महत्त्वाची नाही वाटत ना तिचं महत्त्व कळेल. यू विल नीड मोर इन्फॉर्मेशन. काही गोष्टींवरती जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करा, त्याशिवाय महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. यू विल नीड टू अकोमोडेट. काही गोष्टींची तरतूद करून ठेवावी लागणार आहे. सनसेट इज इन युअर बॅकयार्ड म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे काही गोष्टींची उत्तरं तुमच्या जवळच आहेत, फक्त तुम्ही ती शोधत नाही आहात. बी प्रॅक्टिकल. काही महत्त्वाचे डिसिजन घेताना ना तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा, इमोशनली नको. इट इज समथिंग यू वॉन्ट फॉरगेट. काहीतरी अशी घटना घडणार आहे डिसेंबर 2025 मध्ये की जी तुम्ही विसरणार नाही कायमस्वरूपी. ठीक आहे. आणि यू विल नीड टू अकोमोडेट मगाशी पण आलं होतं. डू इट अर्ली. जी गोष्ट करायला घ्यायची आहे त्याच्यावरती वेळ घालवू नका, लवकरात लवकर सुरू करा. ऑन दिस गुड नोट आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच. बाय बाय.